आज या ठिकाणी निसर्गरम्य अशा या सांडवे गावामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव आणि या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने जेवण जरा माझी करा आवाज हॅलो 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 मॉनिटरला जातो या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून या ठिकाणी या सांडवे गावातील ग्रामपंचायतीच्या या प्रांगणामध्ये डबलबारी भजनाची सुसंधी येथील शिवसैनिक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांडवे यांनी दिली त्याबद्दल मी प्रथमतः येथील शिवशाही कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांडवे या मंडळाचे लाख लाख आभार मानतो। प्रथमतः मी आमची ओळख करून देतो। मी स्वतः बुवा व्यंकटेश नर मुक्ता मुंडील तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तसेच माझ्या जोडीला असणारे आमचे परममित्र बुवा संदीप पुजारे बुवाचे पखवाज वादक तबलावादक पुरुष मंडळी सर्वांचे लाख लाख आभार मानतोय। तसेच या ठिकाणी ज्यांनी आमच्याशी फोनद्वारे संपर्क साधला ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय सतीश मांजरेकर साहेब यांचे देखील लाख लाख आभार मानतोय। या गावचे सन्माननीय सरपंच सुहास परब साहेब आमचे परममित्र सुहास परब साहेब आणि सन्माननीय उपसरपंच आमचे मित्र सन्माननीय गुरुनाथ वरक यांचे देखील लाख लाख आभार मानतोय। सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि शिवशाही कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातील सर्व तमाम कार्यकर्ते या सर्वांचे लाख लाख आभार मानतोय। डबलबारी भाजनाच्या निमित्ताने उपस्थित या ठिकाणी आमचे मार्गदर्शक अशोक सारस्कर साहेब तुमचे देखील लाख लाख आभार मानतोय। अनेक भजनी बुवा पखवाज वादक तबला वादक या ठिकाणी दशावतार कलाकार या ठिकाणी उपस्थित असतील त्यांच्या सुद्धा चरणाची नतमस्तक होतो। उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस लाभली ते सन्माननीय आमचे मित्र विश्वकर्मा साऊंड वरेरी यांचे देखील लाख लाख आभार मानतोय। तर आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने येथे जमलेल्या तमाम भजन श्रोत्यांचे भजन रसिकांचे मी सततचे आभार मानतो। तसेच येथील आई महालक्ष्मीचे आशीर्वाद घेतोय, श्री ज्योतिर्लिंगाचे आशीर्वाद घेतोय, श्रीदेव बांगेश्वराचे आशीर्वाद घेतोय, माझी ग्रामदेवता आई लीलादेवीचे आशीर्वाद घेतोय। संपूर्ण जगताचे दैवत गणेशाला वंदन करून गीतेची देवता आई शारदा मातेला वंदन करून सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायणाला वंदन करून त्या मातेने शिवभरले अशा मासाहेब जिजाऊंना वंदन करून
कमी केला शकतो. हॅलो मॉनिटर का फक्त जराशी लेवल द्यावा माझी. हॅलो धन्यवाद. या ठिकाणी या मंडळाचे लाख लाख आभार मानतोय. अतिशय भव्य दिव्य अशा या वातावरणामध्ये आज आपण शिवजयंती या ठिकाणी साजरी केला. लाख लाख धन्यवाद देतोय. कारण या ठिकाणी आल्यावरती मनाला बुवा समाधान वाटलं. आम्हा दोन्ही बुवांचा आपण आदर सत्कार केला, स्वागत केलं. बुवा जेवण तर लय भारी, बासुंदी मागवून घेतलंय मी. तुमचा कसा काय? त्यांनी एक चमचा घेतला नाही ना तरी पोट भरत त्यांचा काय तसा जास्त काय हे नाही. पण खरोखर या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी शिवशाही कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांडवे यांनी केलेले आहे. एकदा जोरदार या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांसाठी टाळ्या होऊन जावेत. या ठिकाणी प्रथमतः भजनाची सुरुवात भजनीय रूपाने करतोय. काय झालं की हल्ली नवीन नियमावली आमच्या भजनी बुवांका इलेली आहे. चूक करणारो राहिलो बाजू, त्याच्यात आम्ही चांगले भराडला हो असा झालेला. पण ठीक आहे, काय हा पेटी जो कमी करा आता जरा नॉर्मल ठेवा. मन मंदिर ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे
तुझा होय ना. आता सगळ्यांका जर आवाज एक राहिला तर हय 12 वाजतील. धन्यवाद. या ठिकाणी जसा ह्यो जरा आवाज बंद करा, काही ना तरी येतात. हॅलो, माझं नाही तिकडे बघा खाली नाही ना. हा आता बरोबर झालं. काहीतरी आडेमेळू येत होतो. बंद झालं तुझं नाही. याचं नंतर चालू करा. भजन चालू झाला की काय टेन्शन नाही. या ठिकाणी जसा 50% आरक्षण तशी महिलांची उपस्थिती आहे. एकदा जोरदार या महिला मंडळासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. त्याचप्रमाणे सर्व शिवभक्त आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. अर्ध्या तासात सगळा टार्गेट पूर्ण करू जा. नवीन नियम चुका करणारो करून जाता नाही. भोगूचा सगळा आमका येतात. सगळा सुरळीत चाललेला. पण माझ्या जोडीवाल्या हा बरं आता नवीन नियम काढला नाही. अरे तुरे पण बुवाक म्हणायचा नाही. ए बुवा असा म्हणायचा नाही, माऊली म्हणायचा. माऊली इकडे बघा. परवा तिरंगी बारेक तर मजा दिली आमची. माऊली बरं आहे ना. लोक एक एक घरात जाऊ लागली. ते म्हणतात माऊली तुम्हीच बसा सावली, आम्ही जातो घरात झोपू. नवीन नवीन नियम येतात ठीक आहे. पण माझा एक सांगणं या युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्र भजन मंडळाचे अध्यक्ष आहेत, सर्व त्यांची कार्यकारिणी आहे, त्यांना विनंती आहे की एक हातचा तुम्ही तुमच्याकडे राखून ठेवा. आणि जो कोण बुवा अतिरेक करीत त्याका 4 ते 5 महिने बॅन करा. तुम्ही भजनच करू देऊ नको. एका भजनी बुवामुळे आम्ही 100 जण मेलाव त्याच्यात घोरपाळून. ह्यो एवढं घोरपाळलो की केस शिल्लक राहिलो नाही त्या डोक्यावर. सुंदर बुवा आहेत. हळूहळू मजा येणार. काय टेन्शन घ्यायचं नाही. बुवांची हॅट्रिक माझी दुसरी वेळा. पण आज बघा महिला मंडळ तुम्ही फॉर्म मध्ये असो. लाडकी बहीण 1500 रुपये तुमका. आम्ही पुरुषाच्या जन्माक येऊन काय पाप केला समजत नाही आमका. तुमका 1500 रुपये. त्या महाराष्ट्र सरकार का विनंती हा आमका 500 रुपये तरी देवा हो खर्चापुरते. चुना तंबाखू का आमच्या वाटणे काय नाही. त्यांच्यासाठी 50% एसटी प्रवास मोफत. सगळे महिला एसटी मध्ये. एसटी सगळे फुल. बायका सगळे एसटीत आणि नवरो त्यांच्या पाटना टमटम मधना. ही सध्याची परिस्थिती आहे. गर्दीचा फायदा घेऊन ह्यो सुद्धा घुसता सीट खाली. नाही पण माणूस चांगला बघा. बघितल्यावर समाधान वाटतं ना. औषधो ती आजी बघा. ती चष्मो घालून ना तुमका बघू केली या खास. ह्या गांजिया डुकार नक्की हा कसला. ती बुवा बघू केली आणि सुंदर प्रेमळ माणूस. आता नाडनात ना ह्यांच्या एक बालवाडी आहे. बाबू बालवाडी काय समजली. बालवाडी नाही 2च बालवाडी हो. दुसरी तर भारी आहे. त्यांना माकाच टार्गेट केला. काय दाखवतो बाबू बाबाजी. अरे बारी जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ह्यो ना मोठेपणी कोणतरी नक्की होणार. खतरनाक होणार तो बुवा. ए बाबू तू जाऊ नको. भजन संपेपर्यंत थांब. तुका मी 1-2 कान मंत्र देतय ते जाताना ऐक. मोठो माणूस होशील तू. हा मांजरेकर भारी जे पोरगे. माका वाटतं काय या इंग्लिश मीडियम आणि सगळा मिक्स झाला ना सगळा आता. त्याचा तो परिणाम असू देत बाबू. धन्यवाद. तर ह्याच्या नाडनात ना बालवाडी आणि पोरगी सगळी गडबड करू लागली ना. पोरगी गडबड करू लागली की पुजारी बुवांका आमच्या बोलवतात आणि मग ह्यांच्या डोक्यावर सोडतं. कोण खो खो खेळता, कोण कबड्डी खेळता, कोण घसरगुंडी खेळता लहान मुला, कोण पकडापकडी खेळता, कोण हुतुतू खेळता. आता तुम्ही म्हणशाल मग बाई काय करतात.
ही बाजूक झालर दिसताना सावली, त्या सावलीत तो बाई उभी असतो. बाकी बुवा सुंदर. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि आज हे वातावरण बुवा भगवामय झालंय. भगवा भ म्हणजे भयरहित, तो म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित म्हणजे बुवा भगवा. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण नाव घेतो, पण शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ अंगी असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत माघार न घेणारे, ती म्हणजे तिन्ही लोकात वावरणारे छत्रपती शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीला तेज असणारे, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र शिवाजी महाराज. म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे कधीही हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचे सेवक, तेच आपले बुवा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण आदर्श घेतला, कारण एकदा कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांना आपल्या मराठ्यांनी दिली आणि मराठ्यांना वाटलं की महाराज कल्याणच्या सुभेदारणीचा उपभोग घेतील महाराज. पण महाराजांनी समोर त्या कल्याणच्या सुभेदारणीला बघितलं, त्यावेळी महाराजांच्या तोंडून उद्गार आले, अशीच असती सुंदर आमुची, अशीच असती आई आमुची सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. ही बुवा छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे. काय समाज लिव या का बोलतोय, कारण जोडीवालो आता माझं बघा फक्त पेटून उठ. प्रथमतः या ठिकाणी नोटेशन घेतोय, जोडी अगदी सुंदर ठेवल्यात. अर्ध्या तासात टार्गेट पुरा करूचा, थोडंफार वेळ इकडे तिकडे होत आता समजून घ्यावा, कारण नवीन नियमावली या अर्ध्या तासात रूपावली भजन, अर्ध्या तासात गजर, 1-2 तासात आम्ही सुपारी घेऊन घरात जाणार. आणि एखाद्याचं जर 6 वाजेपर्यंत कार्यक्रम करूचो असत तर त्यांनी करायचा काय पाटणा, बरोबर आहे ना. एखादो कार्यक्रम व्हाय ना 3-4 वाजेपर्यंत चाले ना, वेळ काय नाही. आम्ही काय बुवा आपण आपसमध्ये मिटूया काय त्या वेळेचा, काय टेन्शन घेऊ नको ना. या ठिकाणी नोटेशन घेतोय. कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा. कदमबुवांचं नोटेशन हा, कारण आजचा हा कार्यक्रम याची डोळा आपण पाहतोय, पण उद्या आपण या जगामध्ये असू की नाही ही बुवा कोणाची शाश्वती नाही. आजकाल तुमका माहित आहे अनेक रोग इलेले आहेत. आज जो माणूस चांगलो हा उद्या सकाळी ताट होता जागेवर, अटॅक गेलो 8 किलोनी नवा गेलो, अशी सध्याची परिस्थिती आहे. 184 योनी जेव्हा आपण फिरतो भटकतो तेव्हा आपल्या या नरदेहाची प्राप्ती होते. आणि हे 184 जन्म म्हणजे वनस्पतीचा जन्म, प्राण्याचा जन्म, पक्ष्यांचा जन्म, अनेक जन्म आपल्याला घ्यावे लागतात. तेव्हा बुवा एक जन्म आपल्याला हा मानव जन्म भेटतो. म्हणून आमचे कदम बुवा काय सांगतात, कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा, कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा. जय जय राम कृष्ण हरी भज रे मना. जय जय
बुवा सांगशाल हो तुम्ही त्यांना ठुल्लू दाखवला म्हणून वाकून वाकून बघतास माका डाऊट येता म्हणजे तू मुलगो किती हुशार तो बघा ह्याच माका सांगो जा खरोखर तू मोठो कलेक्टर होणार अगदी 100% काय टेन्शन नाही आता दाखवू नको पुन्हा नाही तर आता दाखवता भारी आताचं जनरेशन असाचा काय आताचं जनरेशन आताची मुलं नाही बल्पावरची आमच्या पप्पानी गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती डोळं मोठं करून बघता टुकू मुकू बघतोय
मारके बायलासारखो बाबा तू येऊन बस मी जाते माका भीती वाटोक लागली तुझी मारशी बिरशील माका येऊन खाल्ला मारशी तवा सांगा कॅमेरो बंद करू सांगते त्यांका नाही तर फेमस करशी एका रात्रीत माका टुकू मुकू बघतोय बाबू ते आता नवीन या गाणं आमच्या पप्पा आणि मम्मीला भारी आज काय खरा नाही तुम्ही दोघं मारा करमान तू घाबरवून मार दोघांना काय टेन्शन घेऊ नको मी साधारण तरी घाबरन ह्यो घाबरण्यापैकी नाया कांडे चोर आहे ह्यो कांडे चोर हा बघ हसलो सॉरी माऊली हसले आमचे आमका ही सवय झाली ना अरे तुरे आता ह्या माऊली बरे आहात ना बासुंदी वगैरे खाल्लात ना माऊली खरोखर जेनी जेवण बनवलं ना एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्यो वाजवावं लय भारी डाळीचो वास ना अजून जायत नाही हाताचो आमचे कॅटरेस वाले हा आसरा कॅटर्स विलास परब साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा काय जेवण आणि बासुंदी होती ना लय भारी वा ओ बासुंदी खाल्लास ना तुम्ही पान सुपारी मिक्स करून पण खाल्ला अशा तुमचं काय भरावसो ना माणूस भारी या धन्यवाद काय मनोरंजन भरपूर या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आलेला आहे माझ्या मित्राचा ना गेल्या वर्षी लव्ह मॅरेज झाला लव्ह मॅरेज पळवूनच आणला आणि बायको विचारता काय हो लग्नाच्या आधी तुम्ही माका भेटो घ्यायचास ना तेव्हा माका लांब फिरोक न्यायचास गोव्याक न्यायचास पिक्चर बघूक न्यायचास पण लगीन झाल्यापासून माका काही नेत नाही फिरोक त्याबरोबर तो नवरो सांगता गो खुळे घ्या इलेक्शन झाल्यावर कोणी प्रचार केलेलं बघितलं तेवढ्या पुरताच त्या या ठिकाणी रूपाचा अभंग घेतोय प्रेम के रंग में ऐसी डूबी प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर आपस से बातें करके करके हो गई मैं बदनाम सासों की माला पे सिमरू में पीका सासों की माला पे सिमरू में पीका सासों की माला पे सिमरू में पीका आपल्या या भारतीय संगीताना जगामध्ये एक नंबर एका रागात किती गाणी आहेत पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते अब तो हर अपना बेगाना लगता है दूल्हे का चेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना होता है दूल्हे का चेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना होता है जुनी गाणी आणि नवीन जनरेशनचा गम है या खुशी है तू मेरी जिंदगी है तू गम है या खुशी है तू मेरी जिंदगी है तू मेरी जिंदगी है तू मेरी खुशीत गाजरा घाता
माझंच बंद झालं. हा हॅलो. ठीक आहे, हळूहळू येत, काय टेन्शन नाही. माझ्या मते जरा मॉनिटर फिरवून बघतास, जराशे क्रॉस करून बघा, बघू काय झालं आपल्या का. या ठिकाणी हॅलो. शिवशाही कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, शिवशाही कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांडवे यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपये आलेले आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमचा माणूस आज इकडे, आज काय काळजी करायची नाही. आहा